नमस्कार. 20 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. SMB मार्ट स्वस्त आणि मस्त संसार उपयोगी संपूर्ण साहित्यासाठी एकमेव ठिकाण. विविध वस्तूवर 5 ते 50% आकर्षक सूट. एक वेळा अवश्य भेट द्या. पत्ता आहे फेसपूर रोड, पेट्रोल पंपाजवळ, यावल. यावल तालुक्यात आज मंगळवारी कोरोनाचा सायंकाळपर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. यावल भुसावळ रस्त्यावर अपघातात ठार झालेल्या दलित तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घ्या. रिपाईची आंदोलनाद्वारे मागणी. दर महिन्याला ऑनलाईन सिस्टीममधून डिलीट होणाऱ्या शिधापत्रिकेचा दोष दूर करावा. यावलला MIMची मागणी. तहसील कार्यालयात दिले निवेदन. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये गरोदर माता शासकीय कर्मचाऱ्यांची दररोज होत आहे कोरोना तपासणी. यावल महाविद्यालयात UCGच्या नवीन गाईडलाईन विषयावर बोदवडच्या प्राध्यापक डॉक्टर अनिल बारी यांचे मार्गदर्शन. नवजात बालिका व मातेचं फूल उधळत रांगोळ्या काढत केले स्वागत. कोळवद येथे प्रशासनाकडून घेतलेला कार्यक्रम ठरला लक्षवेधी. थोरगावान येथे जिल्हा परिषद शाळेकडून वाचन प्रेरणा दिन निमित्त विद्यार्थ्यांना घरोघरी वाटले गोष्टींचे पुस्तकं. कोण बनेगा करोडपतीमध्ये तुम्हाला 1 लाखाचे बक्षीस लागले असे सांगत दहिगावातील एका मुलीची 12,000त फसवणूक. फैजपूर येथील रहिवासी किशोर वाघुर्दे यांचे ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट पेटंट पब्लिशेड. फैजपूरला श्री अग्रसेन महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी बोरखेडा हत्याकांड पीडित कुटुंबाचे केले सांत्वन. तात्काळ केली 11,000ची मदत. तर श्री क्षेत्र मनुदेवी येथे मंगळवारी शारदीय नवरात्र उत्सवाची 4थी व पंचमीनिमित्त 5वी माळ संपन्न. शुभारंभ 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 आपल्या यावल शहरात प्रथमच. जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. कार्तिक कलेक्शन भव्य शोरूमचे उद्घाटन करण्यात आले आहे. आमच्या येथे जीन्स, कॉटन, जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, लेडीज वेअर, जेंट्स वेअर, पार्टी वेअर, चिल्ड्रन वेअर, स्पोर्ट वेअर, स्वेटर, अंडरवेअर पण या. भरपूर काही 10% ते 50% डिस्काउंट मध्ये उपलब्ध आहेत. ठिकाण यस बँकेजवळ, भुसावळ रोड, यावल. कार्तिक कलेक्शन. मोबाईल नंबर 9637-431. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 20 ऑक्टोबर मंगळवारी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसापासून यावल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण मिळून आला नाही. एकूणच कोरोना आता हळूहळू तालुक्यातून हद्दपार होत असताना दिसत आहे. यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन आणि नागरिकांकडून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे होत असलेले पालन हे एकच कारण आहे. आजही आपण घराबाहेर जाताना तोंडाला मास्क लावा. कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भातील जर काही लक्षणे आढळून येत असतील तर अशा व्यक्तीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा फैजपूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी घेऊन जा. जर ती व्यक्ती कोरोना बाधित आढळली तर त्याच्यावर उपचार करून त्याचे प्राण वाचवू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्यापासून होणारा प्रसार आपण थांबवू शकतो. तेव्हा काळजी घ्या, सुरक्षित राहा. सध्या यावल तालुक्यात आज मंगळवारी सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही आहे. मनुदेवी हार्डवेअर अँड इरिगेशन इलेक्ट्रिकल्स बोरिंग हाऊस बोरवेल, साकळी, तालुका यावल. प्रोपायटर भरत सिंग राजपूत. PVC पाईप, केसिंग पाईप, सुप्रीम पाईप, मोईफ्लेक्स पाईप, स्पार्क ठिबक वरून गोल्ड ठिबक, पॅरागॉन ठिबकसह केसिंग पाईप होलसेल भावात मिळतील. सुप्रीम फिटिंग करून मिळेल. स्कायलाईन पाईप होलसेल भावात मिळतील. तसेच शासकीय अनुदान या ठिकाणी उपलब्ध देखील आहे. पत्ता आहे महात्मा फुले चौक, मुक्काम पोस्ट साकळी, तालुका यावल. एक वेळ अवश्य भेट द्या. जून महिन्यात यावल भुसावळ रस्त्यावर रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 2 दलित तरुण ठार झाले होते. तेव्हा या गुन्ह्यात यावल पोलिसांनी अद्यापही वाहनाचा शोध घेतला नाही व दोषींचा शोध घेतला नाही. म्हणून मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून आंदोलन करण्यात आले व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास करून दोषींना ताब्यात घेऊन दलित कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. भुसावळ रस्त्यावर निमगाव शिवारातील घोडेपीर बाबा दर्गेसमोर दिनांक 15 जून रोजी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक MH19 DL 3067 यास जबर धडक दिली होती. या झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवर असलेले रोशन बबलू सोनवणे वय 17 राहणार हुडको कॉलनी लोणारी मंगल कार्यालयाजवळ भुसावळ व त्याचा मावस भाऊ पुंडलिक चंद्रकांत सोनवणे वय 19 राहणार बोरावल गेट यावल या 2 दलित मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून घटना घडल्यापासून तर आजपर्यंत या अपघात प्रकरणी यावल पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही आहे. तसेच त्या मार्गावरील CCTV फुटेजची देखील त्यांनी पाहणी केली नाही. खरे आरोपी शोधण्याचा प्रयत्नच पोलिसांकडून केला गेला नाही. तेव्हा अपघातातील मयत रोशन सोनवणे जवळील अँड्रॉइड मोबाईल देखील बेपत्ता होता. त्याचा देखील शोध अद्याप पोलिसांनी घेतला नाही. एकूणच हा अपघात होता का घातपात होता असा संशय व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे तहसील कार्यालयासमोर आज मंगळवारी आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी तातडीने जर या गुन्ह्याचा तपास केला गेला नाही तर लवकरच जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले. या प्रसंगी रिपाईचे तालुका अध्यक्ष अरुण गजरे, शहर अध्यक्ष विष्णू पारदे, भीमराव गजरे, राजू सोनवणे, विशाल गजरे, सागर गजरे, सुमित गजरे, चंदू पारधे, अशोक बोरेकर, तुषार बोरेकर, लखन बोरेकर, मनोज बोरेकर, सिद्धार्थ बोरेकर, सुमित निकम, विलास भास्कर, राजू सुरवाडे, बबलू गजरे, सोहन गजरे, करण अडकमोल सह मोठ्या संख्येत रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. वाहनधारकाला अटक केलीच पाहिजे. वाहनधारकाला अटक केलीच पाहिजे. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. पोलीस प्रशासन मुर्दाबाद. दलितांच्या 2 कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे. दलितांच्या 2 कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे. ऍक्सिडेंट करणारा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. चौकशी करून अटक झालेच पाहिजे. दलित कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे. आज यावल तहसीलवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निर्देशने करण्यात आलेले आहे. निर्देशन असे करण्यात आले की यावल तालुक्यामध्ये मेन रस्त्यावर आमच्या दलित समाजाचे 2 मुलं रात्रीच्या वेळेस 18 आणि 19 वर्षाचे मुलं आहेत. एक 2 ते 3 महिने झाले त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. अज्ञात गाडीने त्यांचा पुढून त्यांचा ॲक्सिडेंट केला होता. त्या ठिकाणी ते मृत्यू पावले. त्याची आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे आणि 3 महिन्यापासून सतत पोलीस स्टेशनला आम्ही वेळोवेळी निवेदन देतोय, साहेबांची चर्चा करतोय, परंतु आत्तापर्यंत या ठिकाणी कुठलीच चौकशी झाली नाही किंवा त्या आरोपी शोधून पोलिसांनी कारवाई केली नाही. खऱ्या अर्थाने पोलिसच लक्ष देत नाही आहे. आणि 2 मुलं क्रीडा संघामध्ये बॉक्सिंगमध्ये चांगले पटाईत होते, चांगले खेळाडू होते, त्यांना गोल्ड मेडल देखील मिळाले, चांगले बक्षिसं मिळालेले आहेत. तर असे होतकूर मुलं, चांगले टॅलेंट मुलं या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. परंतु पोलिसांनी आतापर्यंत पोलिसांची जबाबदारी समजून या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून दिलेला नाही आहे. आणि अज्ञात लोकांनी त्यांचा ॲक्सिडेंट केलेला आहे, क्या अपघात झालेला का घात केलेला आहे हे देखील आतापर्यंत समोर आलेलं नाही आहे. आणि यांची कारवाई न केल्यामुळे त्या गरीब कुटुंबांना कोर्टात केस दाखल करता येत नाही किंवा त्यांना मोबदला त्या ठिकाणी मिळत नाही आहे. म्हणून आमची मागणी आहे की या प्रशासनाने, पोलिसांनी त्वरित आरोपी शोधून
त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुढच्या आठवड्यात जेल भरो आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर कलेक्टर ऑफिसवर आमचे आंदोलन राहतील. जोपर्यंत या गोरगरीब कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. दलितांना न्याय मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन कुठेतरी मागे दिसते आहे आणि बुद्धिपुरुषच करते असा आमचा पोलिसांवर आरोप आहे आणि आम्ही आता त्याचा पुन्हा पाठपुरावा या ठिकाणी करणार आहोत. तरी पुढील आठवड्यापर्यंत पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा ही अशी आमची विनंती आहे. सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील तहसील कार्यालयात मंगळवारी MIM कडून निवेदन देत ऑनलाईन शिधापत्रिकामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. दर महिन्याला ऑनलाईन असलेल्या शिधापत्रिकामधील नावे डिलीट होत असून नागरिकांना पुरता मनस्ताप सहन करावा लागतो अशी तक्रार MIM कडून करण्यात आली आहे. मंगळवारी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार RD पाटील यांच्याकडे MIM कडून एक निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून ऑनलाईन शिधापत्रिका ही अपडेट झाली आहे व पारदर्शक रेशन वितरणकरिता बायोमेट्रिकची नोंद घेऊन धान्य वितरण केले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन नोंद असलेल्या शिधापत्रिकामधून अचानक दर महिन्याला अनेक कुटुंबाची नावे डिलीट होत आहेत व ती नावे जर परत टाकली तर त्या प्रक्रियेला 3 महिने निघून जातात व गरजूंना पात्र असून देखील धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तेव्हा दर महिन्याला हा फटका अनेक कुटुंबांना बसत असून ऑनलाईन प्रणालीमध्ये सुधारणा करावी व अडचण दूर करावी अशी मागणी MIMचे तालुका अध्यक्ष आबिद खान, इनूस खान, वसीम खान, तय्यब खान, साजिद खान, शेख साबीर आदींच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. जे नाव ऑनलाईन कमी झाले त्यांना ऑनलाईन नाव वाढवण्यासाठी आम्ही सुविधा देत आहोत. कुठले यावल सर्व लोकांचे जे विषय आहे ऑनलाईनमध्ये जे काम नाम कमी झाले त्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन देऊ. नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे जुलै महिन्यापासून मोफत ऑनलाईन शिक्षण शिकवले जात आहे. यात शिक्षक प्रत्येक पॉईंट हा विस्तारित शिकवत आहे की ज्यात मुलांना जर शिकवायचा असेल तर तो कसा काढतात, किती लाईनवर काढावा लागतो, तसेच सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बोर्डवरती वेगवेगळे कलरफुल चित्र काढून हे शिकवले जात आहे की त्यामुळे मुले ह्या व्हिडिओकडे आकर्षित होतात. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात फर्स्ट युनिट टेस्टसुद्धा घेण्यात आली. विशेष म्हणजे ह्या टेस्टच्या प्रश्नपत्रिका मुलांना घरपोच देण्यात आल्या आणि मुलांनी त्या खूप छानसुद्धा सोडवल्या. तसेच ह्या उत्तरपत्रिका पालकांनी टप्प्याटप्प्याने आणून दिल्या. त्याचप्रमाणे पालकांनीसुद्धा ह्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. तसेच ज्या पालकांना मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल येथे ॲडमिशन घेऊन मोफत ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी मॉडर्न इंग्लिश स्कूल, पूर्णवाद नगर, फेसपूर रोड यावर येथे संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 8669064726, 8329565960, 9766077578. थँक्यू. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आता दररोज गरोदर मातांची तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची आणि विविध आजारांनी त्रस्त असलेले रुग्णांची कोरोना तपासणी केली जात आहे.
याकरिता दररोज सकाळी 10 वाजेपासून OPDच्या वेळेत येथील लॅबमध्ये सदर तपासण्या ह्या केल्या जात आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली लॅबचे नानासाहेब घोळके, सूर्यकांत पाटील, सुभाष राणे, कांचन चौधरी, छाया नन्नवरे या पथकाच्या वतीने सकाळी 10 वाजेपासून दररोज गरोदर माता, शासकीय कार्यालयातील विविध कर्मचारी आणि दवाखान्यात उपचाराकरिता येणारे रुग्ण ज्यांच्यामध्ये जर तापाचे लक्षणे असले अशा रुग्णांची आधी कोरोना तपासणी केली जात आहे. एकूणच दररोज OPD प्रमाणे येथे स्वॅब घेतले जात असून शहरातील कोरोना रुग्णांचा वेळीच शोध घेत त्यांच्यावर उपचार करण्याकरिताची ही मोहीम राबवली जात आहे. कारण आता हळूहळू यावल शहर हे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे व त्यात ग्रामीण रुग्णालयाचा सिंहाचा वाटा राहणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने शहरातील विविध भागात आरोग्यसेविका वैशाली बैरागी, संगीता गावित यांच्या माध्यमातून नागरिकांच्या तपासण्या देखील केल्या जात आहेत व नियमित स्वॅब घेण्याचं कार्य रुग्णालयामध्ये सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोळके यांच्या वतीने सुरू आहे. तेव्हा एकूणच आता हळूहळू का होईना यावल शहर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहे. नमस्कार. यावल शहरातील आपल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ॲडमिशन सुरू आहेत. या लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहोत, ज्यामुळे मुलांचं शिक्षणाबरोबरचे नातं तुटणार नाही. त्यांना रोज अभ्यास शाळेच्या ग्रुपवर पाठवणे व होमवर्क तपासणे सर्व काही ऑनलाईन आहे. जो अभ्यासक्रम शिकवून झाला त्यावर आधारित ऑनलाईन चाचणी ही MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. आधुनिक जगात सर्वच कामे ऑनलाईन पद्धतीने होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच ऑनलाईन शिक्षणाचा फायदा होत आहे. तसेच शाळेचे YouTube चॅनलसुद्धा आहे. विद्यार्थी केव्हाही सवडीनुसार व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतात व इतर विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. संपूर्ण शिक्षक आपली मेहनत घेत आहेत. या सर्व प्रक्रियेला पालकांनी टप्प्यानुसार फी भरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. येथील महाविद्यालयात नुकतेच ऑनलाईन IQAR रजिस्ट्रेशन प्रक्रिया व UCGच्या नवीन गाईडलाईन या विषयावर बोदवळ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल बारी यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. येथील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन IQAR रजिस्ट्रेशन प्रक्रिया व UGCच्या नवीन गाईडलाईन या विषयावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोदवळ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल बारी यांनी ऑनलाईन IQAR रजिस्ट्रेशन प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन सर्व प्राध्यापकांना केले. त्यांनी या संदर्भात प्रोजेक्टरच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण कार्य केले पाहिजे या संदर्भात माहिती दिली. यावेळी या प्रोजेक्टचे समन्वयक डॉक्टर हेमंत भंगाळे, IQAR प्रमुख प्राध्यापक SR गायकवाड यांनी विविध शंका प्राध्यापक डॉक्टर अनिल बारी यांच्याकडे उपस्थित केल्या व प्राध्यापक डॉक्टर बारी यांनी या सर्व शंकांचं निरसन केलं. IQAC विभागातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक MD खैरनार सह सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी, तर शेवटी आभार प्राध्यापक RD पवार यांनी मानले. आणि मोबाईल नंबर आता कन्सिस्टिंग जे पॅसेज आहेत त्याचा मोबाईल नंबर तरी टाकला तरी चालतो. तो नंतर आपल्याला एडिट सुद्धा करता येतो. पण ईमेल हा आता कंटिन्यू तोच राहणार. जर तुम्ही आता ऍक्रिडिटेशन पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन करताय तर हाच ईमेल ऍड्रेस सुद्धा शोधण्यात असणार, तो चेंज होणार नाही, पॉसिबिलिटी नाही त्याची. त्याच्यानंतर द मोबाईल नंबर, दिस मोबाईल नंबर शुड बी युनिव्हर्सिटी और कॉलेज लेवल मोबाईल नंबर, प्रिफरेबली दॅट द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन मोबाईल नंबर दॅट शॉल बी यूज फॉर सेंडिंग ऑल SMS. जनरली SMS जे असेल किंवा तुम्हाला काय रिक्वायरमेंट असेल, शक्यतो SMS तर काही येत नाही, ते ईमेललाच तुमचं डिटेल इन्फॉर्मेशन येते. पण आली तर मोबाईल नंबर पण तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर आर यू प्रिव्हियसली ऍक्रिडिटेड, तुमचं जर ऍक्रिडिटेशन असेल यस तर यस करून ऍक्रिडिटेशन डिटेल सुद्धा भरावं लागणार आहे. नसेल तर नवीनच असेल तर जो सेकंड किंवा थर्ड सायकलला आपण जर जात असेल तर आपली इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असेल किंवा पहिल्या सायकलला आम्हाला इतके पेमेंट आहे, इतकं स्कोर आहे, त्याच्यानंतर असंच आहे, त्या पद्धतीने आपल्याला ते भरायचं आहे. आणि जर नो असेल तर काही करून आपण पुढे सरकून जाणार. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेल्या बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या वतीने सातोद कोळोद येथे जागतिक बालिका दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे गावातील एका महिलेने मुलीला जन्म दिला होता. त्या महिलेचं व त्या मुलीचं गावात रांगोळ्या काढत, पुष्प उधळत गावात स्वागत करण्यात आले. तेव्हा हे स्वागत लक्षवेधी ठरले होते. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाला व्यापक स्वरूपात जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वैयक्तिक कृतीचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून करण्यात आले आहे. तेव्हा त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत यावलचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे, अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती टापरे, एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालिका दिन निमित्त कोळवद गावात एक कार्यक्रम आयोजित केला. या गावामध्ये गावातील रहिवाशी जरीना तळवी या मातेने एका बालिकेला जन्म दिला होता व प्रसूतीनंतर तिचं गावात प्रवेश त्याच दिवशी होणार होता. तेव्हा याचं औचित्य साधून या मातेचं व बालिकेचं गावात रांगोळी काढून त्यांच्यावर फुलांची उधळण करीत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या सगळ्यांनी एकत्र येऊन जल्लोषात या माताचं व बालिकेचं स्वागत केलं. यावेळी उपस्थितांना मुलीच्या जन्माचे व श्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आरोग्यसेवक भूषण पाटील, आरोग्यसेविका महमुदा तळवी, अंगणवाडी सेविका जयश्री राणे, टोपलाबाई मोरे, संध्या चौधरी, माधुरी बाविस्कर, आशा सेविका छायाबाई वाघुडदे, निशा सूर्यवंशी, सरला गुंजाळ या सर्व मंडळींनी मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, जे गावातसह तालुक्यात लक्षवेधी ठरलं. तालुक्यातील थोरगावन येथील जिल्हा परिषद शाळेत भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत प्रतिमापूजन कार्यक्रम करून विद्यार्थ्यांना शिक्षक वर्गाने घरोघरी जाऊन गोष्टींचे पुस्तक वितरण केले. थोरगावन तालुका यावल येथे जिल्हा परिषद शाळेत भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हिरामन देवरे सह शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना गोष्टीचे पुस्तक वितरण केले. निलेश पाटील यांनी स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप केले व विद्यार्थ्यांकडून घरीच त्याचे वाचन करून घेतले. तसेच गावात फिरून विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तंबाखू, गुटखा या व्यसनांचे दुष्परिणामांसंदर्भात माहिती शिक्षक महेंद्र देवरे यांनी दिली. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूविषयी जनजागृती निलेश माधवराव पाटील या शिक्षकांनी केली. निलेश पाटीलसह एकनाथ सावकारे या शिक्षकांनी गावातील मुख्य चौकात जाऊन नागरिकांना कोरोना विषाणूपासून स्वतःचे संरक्षण कसे केले पाहिजे व काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच गावाचे सरपंच उमेश सोनवणे, पोलीस पाटील गजानन चौधरीसह
नागरिक उपस्थित होते. कोण बनेगा करोडपतीमध्ये तुम्हाला 1 लाखाचे बक्षीस लागले असे सांगून फोन करीत दहिगावातील एका मुलीची 12,200 रुपयात फसवणूक झाली आहे. या मुलीने बक्षिसाच्या आमिषापोटी संबंधित कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले व बक्षिसाची रक्कम मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आहे. दहिगाव तालुका यावल येथील एका तरुणीला 7 ऑक्टोबर रोजी एक फोन कॉल आला होता व त्यात त्यांनी सांगितले की आपण मुंबई येथील कोण बनेगा करोडपती कार्यालयातून बोलत आहोत, तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस लागलं आहे असे सांगत त्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची आहे, त्याकरिता तुम्ही आम्ही देत असलेल्या खात्यावर 12,200 रुपये पाठवा. तेव्हा सदरील तरुणींनी 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक गाठली व तेथून संबंधित व्यक्तीच्या खात्यावर 12,200 रुपये पाठवले. सदर पैसे ही तरुणी एका अननोन व्यक्तीच्या नावे पाठवत असल्याचे लक्षात येताच बँकेच्या व्यवस्थापकांनी त्या तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व तिला सांगितले की अशा प्रकारे हे लोक भूलथापा देऊन फसवणूक करतात. मात्र संबंधित मुलीने त्यांचं काही ऐकलं नाही. मात्र आता बक्षिसाची रक्कम मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आहे व आता तिने पुन्हा बँकेकडे मदत मागितली आहे. तेव्हा बँकेने ज्या बँक खात्यावर संबंधित भामट्याने पैसे मागितले होते त्या बँकेला ईमेलद्वारे तक्रार नोंदवली आहे. तेव्हा अशा प्रकारे अनेक लोकांकडून खोटे मेसेज व कॉल करून आपण बँकेतून बोलत आहोत असे सांगत ATMचा पिन मागितला जातो, OTP मागितली जाते. मात्र अशा भामट्यांपासून नागरिकांनी सावधान राहावे व कुठल्याच आमिषाला बळी पडू नये, अन्यथा तुमची देखील फसवणूक होऊ शकते असे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावलचे शाखा व्यवस्थापक शुभम सोनटक्के यांनी सांगितले आहे व नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. फैजपूर येथील रहिवासी भास्कर सकाराम वागुर्दे यांचे द्वितीय सुपुत्र व डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुणे येथील प्राध्यापक किशोर भास्कर वागुर्दे यांचे ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट पेटंट येथे इंटेलिजंट ड्रोन टू डिटेक्ट द ह्युमन अँड प्रायव्हेट हेल्प या विषयावर पेटंट पब्लिशेड झाले आहे. तेव्हा त्यांचे पेटंट पब्लिशेड झाल्याबद्दल त्यांच्यावर मित्रमंडळीसह शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धनाजी नाना विद्या प्रबोधिनी जळगावचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुर्दे व लेवा गणबोलीतील कवयित्री माधुरी चौधरी यांचे ते लहान बंधू आहेत. अग्रवाल समाजाचे अग्रप्रवर्तक महाराजा अग्रसेन यांची 5144वी जयंती फैजपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी यांच्या हस्ते महाराजांच्या तैलचित्राचं विधिवत पूजन करून माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. समाजात संघटन एकरूपता वाढावी यासाठी प्रत्येकाने आपल्या समाजाच्या महापुरुषांची अशा पद्धतीने जयंती साजरी करावी व त्यांचे गुण अंगीकार करावे अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन यावेळी केले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर PR चौधरी यांच्यासह डॉक्टर उपप्राचार्य डॉक्टर अनिल भंगाळे, उपप्राचार्य DB तायडे, डॉक्टर SV जाधव, गोपाल अग्रवाल आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं आयोजन पत्रकार तथा अग्रवाल समाजाचे प्रचार मंत्री नंदकिशोर अग्रवाल यांनी केले होते. फैजपूर येथील सतपंथ संस्थांचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील घडलेल्या हत्याकांडाच्या या पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्याचप्रमाणे ही अत्यंत निर्दयी व दुःखद अशी घटना असून मनुष्य जीवनाला काळिमा फासणारी घटना आहे असे त्यांनी यावेळी सांगितले व पीडित कुटुंबांना तातडीची 11,000ची त्यांनी मदत केली. त्याचप्रमाणे शासनाकडून देखील या कुटुंबाला तातडीने मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. महाराजांच्या सोबत यावेळी अंबिका व्यायामशाळेचे भास्कर महाजन सह अनेक नागरिकांची उपस्थिती होती. आता नवरात्र विशेष बातमी. सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे मंगळवारी शारदीय नवरात्र उत्सवाची चौथी व पंचमी निमित्त 5वी माळ अशी एकत्र संपन्न करण्यात आली. यात आजचा रंग लाल होता
तेव्हा माता मनुदेवीच्या मूर्तीला लाल शालू नेसवण्यात आला होता व सोबत गुलाब पुष्पांची सजावट करण्यात आली होती, जी लक्षवेधी ठरत होती. दर नवरात्रोत्सवात लाखोंच्या संख्येत भाविक येथे दर्शनाला येतात. मात्र यंदाचा नवरात्रोत्सव भाविकाविनाच साजरा होताना दिसत आहे. सातपुडा निवासिनी आई मनुदेवीच्या मंदिरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव अगदी साध्यापणाने साजरा होत आहे. मंगळवारी नवरात्रोत्सवाची चौथी व त्यातच आज पंचमी असल्याने पाचवी माळ सोबत संपन्न झाली. लाल रंग आजचा असल्याने माता मनुदेवीच्या मूर्तीला लाल रंगाचा शालू नेसवण्यात आला होता. त्यात आई मनुदेवीचे रूप खुलून दिसत होते. सकाळी पारंपरिक पद्धतीने काकड आरती पार पडली व कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी लाखोंच्या भाविकांच्या गर्दीमध्ये साजरा होणारा हा नवरात्रोत्सव यंदा भाविक विना साजरा होत आहे. मात्र असे असतानाही कोणत्याच प्रकारचं धार्मिक कार्यक्रम रद्द न करता मोजक्याच भाविकांच्या व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये येथे दैनंदिनी कामकाज सुरूच आहे. दैनंदिनी सर्व धार्मिक विधी पार पाडला जातच आहे. मंदिरात संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव निळकंठ चौधरी, संचालक सोपान वाणी, नितीन भास्कर पाटील, सतीश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर प्रशासनाचे व्यवस्थापक आर के पाटील, पुजारी दगडू महाराज, समाधान महाराज, कर्मचारी नितीन पाटील, सुनील पाटील यांच्या वतीने हा विधी पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले जात आहे. या संदर्भातील विशेष रिपोर्ट आमचे विशेष प्रतिनिधी विश्वजित पाटील यांच्याकडून आम्ही यावल न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. महागारी महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी त्रिगुणात्मिकायै जगदंबिकायै नमो नमः. श्रुतिगणो तीर्थासि जाणो ज्याची स्मरणे प्रतीति करते शंभु सोडो काळाचे वयमनि दृष्टासि जंगो हर 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 महादेव शंभो. श्रुतिगणो तीर्थासि जाणो ज्याची स्मरणे प्रतीति करते शंभु सोडो काळाचे वयमनि दृष्टासि जंगो हर 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 महादेव शंभो. नमस्कार. आज दिनांक 20 ऑक्टोबर शारदीय नवरात्र उत्सवाची चौथी माळ. पण पंचांगानुसार चौथी आणि पाचवी माळ एकत्र आलेली आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी देवीला अभ्यंगस्नान करण्यात आलं, देवीला वस्त्र चढवण्यात आलं, देवीचा शृंगार करण्यात आला. आज चौथी माळ असल्यामुळे देवीच्या वस्त्राचा रंग हा लाल कलरचा आहे. आपण समोर बघू शकताय की देवीची जी साडी आज शालू नेसवलेला आहे तिचा रंग लाल असल्यामुळे, गुलाबाच्या फुलांचा हार टाकल्यामुळे आजचं रूप देवीला किती महत्त्वाचं दिसतंय आपल्या सर्वांसमोर दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे यावल न्यूजकडनं आपल्याला घर पोहोच दर्शनाची सुविधा करण्यात आली. घरीच बसून देवीचं दर्शन घ्या, आरती बघा, कोरोनावर मात द्या, कोरोनावर लढा द्या. धन्यवाद. श्रीमते वैकुंठाधिपते चराचरते लक्ष्मीवते पाहि माम्. शान्ताकारं
भुजशयनं पकणावं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवयहरं सर्वलोकैकनाथम् आकाशान्तं तोयं यथा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति शरणं प्रतिगृता स्वस्ति स्वस्ति न भूत्वा विश्ववेदाः स्वस्ति न अवतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमामि निराञ्जने दीपं समर्पयामि राजाधिराजा
कर्मे समे गामान गाम गामाय कामेश्वरं वैश्रणो ददातु कुबेराय वैश्रणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं स्वराज्यं वैराज्यं भारमेष्टं राज्यं महाराजन्वयं समन्तवर्याय शाद सर्वं सर्वायुष अंतादावरार्धं पृथ्वी समुद्रपर्यन्ताय कराडिति तदश्वे श्लोको विगतमर्त्रैष्टाद मर्दशवसंग्रे अवीक्षितराम्रे विश्वे देवाः समासदिति कार्त्यायनि कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो मनुदेवी प्रचोदयात् पुष्पाञ्जलिः समर्पयामि। प्रदक्षिणमार्गे यानि यानि द्वापानि च भान्तुकृतानि तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणावधे वधे आवाहनं दानामि न दानामि तवर्जन पूजां च न दानामि क्षमस्व परमेश्वरी मन्त्रिणं क्रियायण भक्तिनान्तरेश्वरी यदूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे स्वामिनी मनुमाता की जय, रेणुका माता की जय, माहेराई की जय, राघव देवा की जय। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.